राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज आणि उद्या विधिमंडळात अंतिम सुनावणी। 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। मुंबईमध्ये आज मवियाची बैठक, जागा वाटपाचा तिढा, बैठकीत सुटण्याची शक्यता। बैठकीला मवियाचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। जागा वाटपावर लवकरच तोडगा निघेल, प्रकाश आंबेडकर मविया सोबतच असतील, संजय राऊतांचा विश्वास। आजच्या मवियाच्या बैठकीत आंबेडकर असतील, राऊतांची माहिती। ठाकरेगडाची आजपासून मुक्त संवाद यात्रा, 17 लोकसभा आणि 31 विधानसभा मतदारसंघातून यात्रा निघणार। पुण्यामध्ये आज राज्य मागासवर्ग आयोगाची ऑनलाईन बैठक, मराठा सर्वेक्षणातील अडचणींबाबत बैठकीत चर्चा होणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक, आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी बोलावली बैठक। सरकारनं ओबीसींच्या अश्रूंचे अंगार होऊ देऊ नये, ओबीसी आरक्षणात मोठा वाटेकरी आणला, लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळांचा सनसनाटी आरोप। सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ओबीसी आरक्षणात वाटेकरी केलेले नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच, कुणाचं चांगलं होत असलं की त्यात माती कालवायचा काहींचा धंदा, जरांगे पाटलांचा भुजबळांवर घणाघात। भुजबळांनी ओबीसींसाठी राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला, सगळ्यांना माझ्या राजीनाम्याची चिंता का, लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळांचा सवाल। जरांगे पाटील रायगड दौऱ्यावर, रायगडावर जरांगे पाटील शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन। महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 15 राज्यात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक, महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणार मतदान, 27 फेब्रुवारीला होणार मतदान। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका, पहा।